हॅलो एव्हरीवन, मी गणेश शगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण सोमेश्वर मंदिर पाषाण पुणे या ठिकाणी विजिट करण्यासाठी आलो आहोत। सोमेश्वर मंदिर हे पाषाणमध्ये लोकेटेड आहे। आज श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्याचा जो शेवटचा सोमवार आहे याच्यासाठी आज महादेव मंदिर या मंदिरात आपण विजिट देण्यासाठी आलेलो आहोत। माझा व्हिडिओ खूपच दिवसानंतर येत आहे सम रिझन्स। मंदिराच्या समोरच प्रशस्त अशी जागा आहे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करण्यासाठी। मंदिराच्या लेफ्ट हँड साईडला ग्राम विलेज संस्कृती पार्क म्हणून आहे। मंदिराच्या मेन एंट्रन्सच्या बाजूला चप्पल स्टँड दिला आहे। तर तुम्ही माझी आग्रहाची विनंती असेल तर चप्पल काढल्यानंतर प्लीज चप्पल स्टँडमध्येच ठेवा। तर खूप भाविक असे चप्पल खालीच ठेवून जातात, खूप वाईट दिसतं ते। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की 40 फुटी अशी दीपस्तंभ म्हणजे दीपमाळा आहे। त्याच्यामध्येच गणपतीचं मूर्ती आणि त्याच्या पाठच्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर खूप अतिशय सुंदर असा परिसर आहे। श्रावण महिना असल्यामुळे तुम्ही मंदिर बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे। आणि शेवटचा सोमवार आहे, म्हणजे मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर उद्या हा शेवटचा सोमवार आहे श्रावण महिन्यातला। जर तुम्हाला टाईम असेल, पुण्यामध्ये असाल तर तुम्ही ह्या मंदिरात नक्की विजिट करा। खूपच सुंदर असं हे मंदिर आहे। सोमेश्वर मंदिर हे खूपच जुनं आणि प्रसिद्ध मंदिर आहे पुण्यामध्ये। तर इथे प्रत्येक सोमवारी भाविक खूप गर्दी करत असतात मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। पण श्रावण महिन्यामध्ये स्पेशली सोमवारचा दिवस हा खूपच इथं भाविकांसाठी गर्दी असते। त्याच्यासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांनी सेपरेट लाईन्स केलेल्या आहेत। पण आज रविवार होता, सकाळी खूप लवकर गेला असल्यामुळे इथं गर्दी काही नव्हती। तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर म्हणजे पुन्हा चारी बाजूने तटबंदी आहे। प्रथमच गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्नच होतं। तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती गणपतीची आहे। तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये जाण्यासाठी सभामंडप आहे। तुम्ही बघू शकता ओम नमः शिवाय। मंदिरामध्ये संगम रवी मार्बल्स आहेत, त्याच्यामध्ये डिझाईन्स खूप सुंदर असं हे सभामंडप आहे। आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। तसेच मंदिराच्या मेन एंट्रन्सच्या अपोजिट साईडला इथे मारुतीची मंदिर आहे। अशी सिंदूर लावलेली मारुतीची ही मूर्ती, सुबक मूर्ती खूप छान दिसते। आणि त्याच्याच पाठीमागे गणपतीची मूर्ती होती। हे दीपस्तंभाच्या लेफ्ट हँड साईडला एक कार भैरवनाथची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच्याच राईट हँड साईडला गणपतीची बाप्पाची मूर्ती आहे। ही संगमरवरी दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे। मंदिर खूप जुनं आहे आणि त्याला इतिहासही आहे मंदिराचा, तुम्ही बघू शकता। मंदिराचा परिसरामध्ये गेल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही। खूपच असं सुंदर असं हे मंदिर आहे। तर उद्या हा शेवटचा श्रावण सोमवार आहे, तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज विजिट दिस प्लेस। बघू शकता म्हणजे शहराच्या मध्यभाग असं हे सुंदर असं मूर्ती मंदिर असणं खूपच कमी ठिकाणी असतं असं आहे। आणि पुण्यामध्ये अशी खूप सारी मंदिरं आहेत, तर मी माझ्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ जो बाणेश्वर मंदिर आहे जे बाणेरमधील, त्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे। खूप छान मंदिर आहे बाणेश्वर मंदिर। जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन मंदिर बघू शकता। आणि ह्या मंदिराला जर विजिट करत असाल तर इथूनच बाणेर हे मंदिर, बाणेश्वर मंदिर म्हणजे जे बाणेरमध्ये लोकेटेड आहे ते पण खूप सुंदर असे। मंदिराच्या आतील सभामंडप आहे, सभामंडपामध्ये CCTV आणि हे लाईव्ह फुटेज त्याच्यामध्ये दाखवण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता संगमरवरी मार्बल्सचे डिझाईन्स आहेत, खूप मंदिरं सुबक असं आकर्षित करतं सभामंडपमध्ये ही पण गणपतीची सुबक मूर्ती आहे जी सिंदूर लावलेली आहे। सभामंडपाच्या वरती डिझाईन्स केलेले आहेत, त्याच्यावरती देवी देवतांचे सभामंडपामध्येच नंदी आहे, बघू शकता।
इथूनच खाली उतरल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 2 पिंडी आहेत, एक वरती आहे आणि एक खाली जी गाभाऱ्यामध्ये जी मेन पिंडी आहे तर तुम्ही बघू शकता. दर्शन खूपच छान असं झालेलं आहे. तिथे अभिषेक चालू होता त्यामुळे ते खालती भाविकांना जाण्यास अलाउड करत नव्हते. तुम्ही बघू शकता इथे एक CCTV फुटेज म्हणजे लाईव्ह व्हिडिओज LCD मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे. जे गाभारा त्याच्याच बाजूला इथं एक पिंडी आहे महादेवाची. तर जे भाविक असतात ते ह्याच्यावरती अभिषेक करून दर्शन घेतात. तुम्ही बघू शकता दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. याच्यामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे. मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला काही माझ्या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्स वगैरे असतील, काही तुम्हाला कमेंट्स करून तुम्ही मला सांगू शकता. इथेच अन्न छत्रालय आहेत, म्हणजे दर सोमवारी इथे जे भोजन केलेलं जातं. तुम्ही बघू शकता मंदिर खूपच सुंदर असं दिसत आहे. या मंदिरामध्ये मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत जे महादेवाची आपल्या पूर्ण भारतामध्ये. तर त्याची इथे छोट्या छोट्या मंदिरामध्ये त्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती आहे जी 12 ज्योतिर्लिंग असेल. इथेच एक महादेवाची सुंदर अशी मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला पाठीमागे नंदी आहे. तर बघू शकता भीमाशंकर पुणे इथले हे मंदिर आहे. असंच खूप 12च्या 12 ज्योतिर्लिंगपैकी सर्वांची इथे प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. तर तुम्ही नक्की विजिट केल्यानंतर ही बघू शकता.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि जरी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये काही कमेंट्स करून सांगायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल. मंदिराच्या बाजूलाच ग्राम संस्कृती विलेज पार्क आहे. तर खूप सुंदर असं हे पार्क आहे. आतमध्ये तिकिटाचा दर 50 रुपये पर पर्सन आहे. मुलांसाठी 30 रुपये आहे लहान मुलांसाठी. तर आतमध्ये खूप अशी संस्कृती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर व्हिजिट करा. आणि पाठीमागे राम